केलेले आहे. अशा पद्धतीनं आम्ही आज हे ऊस पिकातील परिसंस्था विश्लेषण या ठिकाणी गट क्रमांक 5 यांनी केलेलं आहे. धन्यवाद. प्रश्नासाठी चोपाडे गावामध्ये आमचा क्रमांक 2 शेतकऱ्यांचं नाव तुकाराम वैरमान यांच्या पोस्ट 80 या वर्षाच्या प्लॉटमध्ये ॲप्लिकेशन पोचलो. त्यामध्ये आम्हाला रचनामध्ये सर्टिफिकेटमध्ये आम्हाला गोबर काय ही एक सर्टिफिकेट आढळली, त्यामध्ये एक सर्टिफिकेटमध्ये गोबर आढळली. त्यानंतर रोगामध्ये आम्हाला लाल ऊस आणि गोरा आढळून आला. तसेच मित्र पिकामध्ये आम्हाला कोळी आणि मुंगळा ही तसेच निरीक्षणामध्ये ऊसाच्या प्लॉटमध्ये आम्हाला एकूण रोपे संख्या ही 12 एका मीटर रनिंग मीटरमध्ये आढळली. तसेच उंची ह्या ऊसाची आम्हाला 3.5 मीटर इतकी आढळली होतो. त्यांचा आमच्या गटाचं नाव सह्याद्री आहे. त्यांच्या शेतामध्ये ऊसावरती आम्हाला लालपूस सापडली, नागतोडे 2 सापडले, त्यानंतर ती कोळी 1 सापडला, लोकरी मावा 1 सापडला आणि आय स्पॉटचा थोडासा जास्त प्रादुर्भाव दिसला आणि करपा पण सापडला. त्यानंतर ती त्यांच्या शेतामध्ये प्रत्येक ऊसाला 16 पेरे होते. ऊसाची उंची 1.7 मीटर 2.7 मीटर होती. पानाची रुंदी. गटाचं नाव आहे सुशीधर. आज आम्ही कोकरड्या गावात माने सरांच्या शेतावर जाऊन ऊस पीक परिसंस्था विश्लेषण अभ्यास केला. त्यामध्ये विविध निरीक्षणे नोंदवली. त्यामध्ये सर्वप्रथम जो ऊस होता त्याच्या जो वाण होता तो 86-32 होता. त्याची लागण सुरू हंगामात 27 फेब्रुवारीला केली होती, जी की कांडी लागण पद्धतीने केली होती. त्यामध्ये सर्वप्रथम तिथे हवामान बघितलं असता थोडे हलके ऊन होते, त्यानंतर ढगाळ वातावरण होते आणि दमट हवामान झालेलं आहे. त्यामध्ये मित्रकिडी आणि शत्रुकिडी पाहिलं तर शत्रुकिडींची संख्या जवळपास 39 कमी झाली किंवा मित्रकिडे ह्यांच्यासाठी हे चालतं. आरामात अगदी 10, 20, 30 वर्षापर्यंत काही वनाव होत नाही लोकांसाठी